આપણો સમાજ ઉદારમતવાદી છે. આપણે આયવાળીના આપણો ઘર પાણી કરાતે રહેતો દુશ્મન કાલર આપણો પવન નીકળે સળે હોય अरे काय रे नहीं भूल जाओ धोळी बुमडी दी एक दांडराचा काय वसो काय रे वसो काय फरक पड़े ए अभी इधर एक मात हुबरुचू येनून लेन तू पण हाले मत दा हम देखतो ना हम हाँ हाँ माई जा ये देखिए आते ती पण हाले मत दा कतरा 15-10 सेकंद है फक्त 10 सेकंद है हेड बेसन लोगे हेड बेसन अरे हवा कोई ना पण हाँ पाणी काही नसेल तुझे बंधारा वो बंधारा एक जाता वेगी तू पाणी ऊपर आओ ताड़ गोणी ऊपर उठको ना हम ऊपर गो आश्वासनाची खैरात देऊन शेतकऱ्यांचा विश्वासघात करून सत्तेत बसलेलं हे महायुती शासन 1 सप्टेंबर आणि 2 सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीची आर्थिक मदत देण्यासाठी अजून शेतकऱ्याचा किती अंत पाहणार हे कळायला एक शेतकरी म्हणून मार्ग नाही. 1 सप्टेंबर आणि 2 सप्टेंबर 2024ला झालेल्या अतिवृष्टीने यवतमाळ जिल्ह्यात संपूर्ण हाहाकार उडाला होत्याचं नव्हतं झालं. शेती आणि शेतमालाचं आणि नदी नाल्याकाठच्या शेतीचं प्रचंड असं नुकसान या यवतमाळ जिल्ह्यातील 16ही तालुक्यात झालं. शेतमालाचे आणि शेतीचे पंचनामे झाले, पण दुर्दैवाने त्यावेळीचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिवाळी गोड करण्याचं आश्वासन दिलं होतं, पण दुर्दैवाने अद्यापपर्यंत लेक लाडकी बहिणीसारख्या तकलादू आणि प्रासंगिक योजना राबवून शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनापैकी ना तर हक्काची त्याची नैसर्गिक आपत्ती SDRFची मदत किंवा शासनानं दिलेलं आश्वासन कर्जमुक्ताचं तेही पूर्ण केलं नाही व ज्या शेतकऱ्यांना होत्याचं नव्हतं झालं त्याच्या शेतीचा प्रचंड नुकसान झालं अशाही शेतकऱ्यांना या मदतीपासून अद्यापपर्यंत शेतकरी वंचित आहे. मी आपल्या माध्यमातून पहिल्याच वेळेस टेस्टमध्ये नापास झालेल्या या शासनाच्या नाकर्तेपणामुळे अद्यापपर्यंत ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाली नाही. मी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मागणी करतो की त्यांनी तात्काळ आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ही अतिवृष्टीची मदत वर्ग करावी. चालू खरीप हंगामामध्ये आर्थिक विवेचनेमध्ये 342 शेतकऱ्यांनी या जिल्ह्यामध्ये आत्महत्या केलेल्या, किमान याची तरी संवेदनशीलता व आस्था बाळगून शेतकऱ्यांना आर्थिक विवेचनेतनं बाहेर काढण्यासाठी ही मदत तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी.